कर्जतकर नागरिक आपल्या सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय संविधान. आम्ही आता कर्जत तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयासमोर उभे आहोत आणि त्या पंचायत समितीमध्ये काही आमच्या मागण्या होत्या. त्या मागण्या निवेदनाद्वारे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन 26 मे 2026 रोजी तहसील कार्यालयामध्ये उपोषण केलं होतं आणि त्या उपोषण दरम्यान आमच्या 1 ते 7 मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु मधल्या काळात त्यांनी त्या आश्वासनाची पूर्तता केली नव्हती. त्यामुळे आम्ही आता 15 ऑगस्ट म्हणजे उद्याच्या स्वातंत्र्य दिनी उपोषण करण्याचा जाहीर केलं होतं. परंतु आज रोजी आम्हाला BDO साहेबांनी आपल्या दालनात येण्याची विनंती केली. खऱ्या अर्थाने उद्या 15 ऑगस्ट असल्या कारणाने स्वातंत्र्य दिवस आहे आणि ह्या दिवशी आपल्या देशामध्ये संपूर्ण आनंदात हा उत्सव साजरा केला जातो आणि तो शांततेत व्हावा आणि आनंदित व्हावा ह्या उद्देशाने आम्ही त्यांच्या विनंतीला मान दिला आणि त्यांच्या दालनात येऊन आम्ही चर्चा केली आणि त्याने आम्हाला चर्चेमध्ये 1 ते 7 मागण्या पूर्ण करण्याचे दुसऱ्यांदा आश्वासन दिलेलं आहे. आणि आम्ही या स्वातंत्र्य दिवशी कुठल्या प्रकारचं शांतताभंग होऊ नये आणि या कर्जतचे प्रांताधिकारी माननीय श्री प्रकाशजी संकपाल, त्याच्यानंतर तहसीलदार अधिकारी धनंजयजी जाधव, त्याच्यानंतर ह्या पोलीस विभागाचे जे PI आहेत ते उमेशजी पाटील यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही उद्याचे आंदोलन आश्वासन घेऊन स्थगित करतो आहे. मात्र हे आश्वासन आता हे शेवटचं आश्वासन आहे असं समजून जर आमचे आश्वासन पूर्ण केली नाही तर मात्र आम्ही हे उपोषण स्थगित केलेलं आहे ते पुन्हा आम्ही करणार आहोत. या अनुषंगाने आज आम्ही जे 26 मे 2026ला जी मागणी विकास अधिकारी यांच्यावर मागणी केली होती की ह्या पंचायत समितीमध्ये जे महापुरुषांचे जे स्मारक आहे त्या स्मारकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, हुतात्मा हिराजीबाई पाटील आणि हुतात्मा भाई कोतवाल यांचं इथे प्रतिमा आहेत. आणि त्या प्रतिमाचे जे स्मारक आहे त्या स्मारकाचा गेले 1 वर्ष गलती लागली होती आणि ते नादुरुस्त होतं. त्याची आम्ही तिथे 26 मेला उपोषण दरम्यान मागणी केली होती आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांनी 10 लाख रुपये तरतूद करून हे दालन स्मारक आम्ही दुरुस्त करणार असा लेखी आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनाची पूर्तता आज करण्यात येत आहे आणि या स्मारकाचं दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्याच अनुषंगाने त्याच वेळेस ह्या दालनामध्ये जसे महापुरुषांचे हुतात्म्यांचे प्रतिमा आहेत तशाच प्रकारची महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ह्या स्मारकामध्ये प्रतिमा असावी अशी आम्ही मागणी केली होती. त्या मागणीचा सुद्धा आज विचार केला आहे आणि हे इथे आता बाबासाहेब आंबेडकरांचं प्रतिमा बसवण्यात येणार आहे. त्यामुळे हे आमचं आश्वासन पूर्ण झालेलं आहे. आणि आता महत्त्वाचं जे आश्वासन आहे जे खूप जिव्हाळ्याचं आहे आणि शिक्षणाच्या संदर्भातले आहे, जे आपण देशामध्ये पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात नीटचं जे प्रकरण चालू आहे त्यासाठी मोठे आंदोलनं होत आहेत आणि मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि ह्या मुलांच्यापासून आपल्याला पुढे देशाचा जे भवितव्य आहे तोच प्रश्न आम्ही गेल्या 26 मे 2026 रोजी गटविकास अधिकारी यांच्यासमोर मांडला होता. त्यांनी ते मान्य केलं होतं की ह्या पंचायत समितीमध्ये प्रभारी गटविकास अधिकारी आहे तर ते गट शिक्षण अधिकारी तर ते आम्हाला गट शिक्षणाचे प्रभारी नसून आम्हाला मुख्य गट विकास अधिकारी असायला पाहिजे. परंतु आज आम्हाला चर्चेमध्ये खूप मोलाची आणि माहिती मिळाली आणि खूप भयंकर माहिती आहे. ह्याला कोणी हलक्यात घेऊ नये. मी तर कर्जत तालुक्यातील सर्वच पक्षाचे नेते असतील जे प्रतिनिधी असतील त्यांना गंभीरतेने हे घेण्यासारखे आहे की आज आम्हाला आश्चर्यकारक धक्का बसला जे त्यांनी आम्हाला माहिती दिली की ह्या पंचायत समितीमध्ये 4 विस्तार अधिकारी असायला पाहिजेत. ती 4ही पदं रिक्त आहेत आणि आम्ही ह्याच्यासाठी हरकत घेतली होती की जो आता प्रभारी अधिकारी जो आता आपल्याला दिलेला आहे गट शिक्षण अधिकारी ते केंद्र प्रमुख आहेत आणि केंद्र प्रमुख हा गट शिक्षण अधिकारी प्रभारी म्हणून काय पण कुठल्या प्रकारचा मुलाचं भवितव्य करण्यास पात्र नाही, कारण तेवढा त्यांना अनुभव नसल्या कारणाने आता गेले 1 वर्षे आमच्या ह्या मुलांच्या शिक्षणाचं भवितव्य मात्र धोक्यात गेलेलं आहे आणि त्यांचा शिक्षणाचा जो दर्जा आहे तो खालवलेला आहे. त्यासाठी आम्ही आता त्यांना ही विचारणा केली तर त्यांनी ही आम्हाला माहिती दिली आणि ह्या अनुषंगाने खरोखर वस्तुस्थिती आहे. जर 4 विस्तार अधिकारी पदं रिक्त असतील तर मग पर्याय नाही म्हणून शिवणी जिल्हा परिषद शिवणी या केंद्र प्रमुखाला इथे प्रभारी गट शिक्षण अधिकारी दिलेला आहे. ही खूप मोठी गंभीर बाब आहे. मी कर्जतकर सर्व लोकप्रतिनिधी असतील, सर्व नेते असतील, सर्व शिक्षण तज्ज्ञ असतील यांना खरोखर विनंती करतो
की आम्ही ह्या प्रकरणाचा छेडा लावणार आहोत आणि ह्या आपल्या पंचायत समितीला प्रॉपर गट शिक्षण अधिकारी मिळालाच पाहिजे, यासाठी भविष्यात आम्ही उपोषण करणार आहोत. त्यामुळे ही आमची ती दुसरी मागणी आहे. ही मागणी पूर्ण झालेली नाही, परंतु आता पूर्ण करू असं आम्हाला आश्वासन मिळालं आहे. त्यानंतर कार्यालयात आपण सर्व कार्यालयात आता माझे सहकारी मित्र जे तालुक्यामध्ये अतिशय म्हणजे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांना खूप दांडगा अनुभव आहे. म्हणजे शेतीचा असो किंवा इतर कुठल्याही जे समस्या आहेत त्यांचा खूप मोठा दांडगा आहे. ते माझे सहकारी मित्र आहेत दसरथजी मुने, जे माझ्याबरोबर आज 15 वर्षे काम करत आहेत आणि आम्ही अनेक उपोषणं एकत्र केलेले आहेत आणि समस्या सोडलेल्या आहेत. त्यांच्याच ह्या समस्या त्यांनी आम्हाला आपल्या उपोषणाच्या दरम्यान माझ्यासमोर माझ्या उपोषण सामील होऊन त्यांनी घेतली होती की सर्व मुख्यालयामध्ये बायोमॅट्रिक थंब मशीन असावे, म्हणजे हा अधिकारी येतो कधी जातो कधी हे सर्वांना नोंद व्हावी. कारण अधिकारी मिटिंगला जात नाही, पण सांगतो मी मिटिंगला गेला आहे आणि लोकांचे काम होत नाही. त्याच्या संदर्भामध्ये आपण ही मागणी केलेली आहे आणि ह्या मागणीचं पण त्यांनी आता पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. परंतु बायोमॅट्रिक बसवण्यासाठी जे मशीनला निधी लागतो तो निधी रायगड जिल्हा परिषदेकडे नाही आणि शासन निधी उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे हे बायोमेट्रिक मशीन जे आहे ते पंचायत समिती गटविकास अधिकारी सर्व कार्यालयामध्ये बसू शकत नाही. ही खूप मोठी म्हणजे नागरिकांची गैरसोय आहे आणि त्याचा गैरफायदा हे अधिकारी घेत असतात आणि मुख्य कार्यालयामध्ये हजर राहत नाही. कारण त्यांना कुठल्या प्रकारचं बंधन नाही, कोण कुठे गेला आहे, कोण कुठं राहतो आहे, कुठं काय कल्पना नसते आणि नागरिकांना खोटं नाटं सांगून त्यांचं काम तिथं अडवलं जातं. त्यानंतर हे अशाच प्रकारची मागणी ही आमचे दसरथ मुने सहकारी मित्रांनी केलेली आहे की कर्मचारी म्हणजे ग्रामसेवक आणि शिक्षक हे मुख्यालय राहिले पाहिजे. तसा शासनाचा आदेश हे निर्णय आहे, परंतु एकही शिक्षक किंवा एकही ग्रामसेवक मुख्यालय राहत नाही. आता गट शिक्षण अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामसेवकांना आणि शिक्षकांना आदेश दिलेले आहेत की आपण आपापल्या कार्यालयाच्या मुख्यालयी राहावे. परंतु आता आम्हाला तर सर्वच ठिकाणी असं दिसतंय की कुठेही ग्रामसेवक त्यांच्या मुख्यालय राहत नाही किंवा कुठल्याही शिक्षक मुख्यालय राहत नाही. त्यामुळे आम्ही आता सोमवारपासून एक सर्वे, आता आम्ही समजा आम्ही समाजसेवक आहेत पण जनतेचे सेवक आहेत, जनतेचे नोकर आहेत. ज्या शासनाने जे नोकर ठेवलेत जनतेच्या पगारावर त्यांना काय करायला वेळ नाही, पण आम्ही म्हणजे समाजकार्य बिनपगारी आणि समाजसेवक म्हणून आम्ही आता सोमवारपासून ही असं समजा मोहीम राबवणार आहोत. आता आम्ही प्रत्येक गावामध्ये जाणार आहोत आणि तिथला शिक्षक त्या मुख्यालय राहतो का, म्हणजे त्या गावात राहतो का आणि ग्रामसेवक त्या ग्रामपंचायतच्या गावामध्ये राहतो का याची आम्ही शहानिशा करणार आहेत. जे शिक्षक गावामध्ये राहत नसतील हे जर आम्हाला सर्वेमध्ये आढळून आलं तर त्यांच्यावर आम्ही कुठल्याही प्रकारचं गय करणार नाही आणि सरळ आमची टीम म्हणजे आम्ही पोलीस संघटना असेल, पत्रकार असतील, गावातले त्या शाळेच्या कमिट्या असतील, ग्रामपंचायतचे सदस्य असतील, जे कोण आमच्याबरोबर येतील त्यांना घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला जे शिक्षक आणि जे ग्रामसेवक मुख्यालय राहत नाही त्यांच्यावर पोलीस स्टेशनला शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी, नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणार आहोत. आणि जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, जर का पोलीस स्टेशनला पोलिसांनी जर का कर्जतच्या पी आय साहेबांनी जर का गुन्हा दाखल करून घेतला नाही तर मी पोलीस स्टेशनच्या समोर माझ्या सहकारी मित्रासमोर उपोषण करू आणि यांच्यावर कारवाई झाल्याच्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. कारण हे शासनाची नागरिकांची फसवणूक करतात. त्यानंतर अंगणवाडी जे अंगणवाडी शाळेमध्ये खाऊ वाटप केलं जातं. आता आम्हाला चक्क पत्र दिलेलं आहे की कुठल्याही शाळेमध्ये खाऊ वाटप कमतरता नाही, सर्व शाळेला खाऊ वाटप केला जातो. परंतु गेले हप्त्याभर बातम्या प्रसिद्धी माध्यमातून बातम्या झळकतात की कर्जत तालुक्याला शाळेला आणि अंगणवाडीला खाऊ वाटप होत नाही, शासनाकडून खाऊ वाटपसाठी येत नाही. तर ते खरं काय खोटं काय त्याची पण आम्ही शहानिशा करणार आहोत. पण आता तुर्तात ते म्हणतात वाटप होतं आहे, त्यामुळे आमचं नाव येणं आहे. त्यांनी लेखी दिले ते आम्हाला मान्यच आहे. आम्ही त्या लेखी आश्वासनाला कुठल्या नाकारू शकत नाही. त्यामुळे ते सुद्धा आश्वासन आमचं अधूर आहे, त्यासाठी पण आम्ही पुढे जाऊन उपोषण करू. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा मुद्दा की वृद्ध मानधन कलाकार मानधनची जी योजना आहे ती 2019च्या अगोदर काहीतरी 19 झाली आहे. त्याच्यामध्ये शासनाचे निकष आहेत की तबला वादक असेल, पेटी वादक असेल, हरिपाठ करणारा असेल, चित्रकार असेल किंवा प्रवचनकार असेल, असे काही जे कलाकार आहेत त्यांना 5,000 रुपये महिन्याला मानधन शासनाकडून देण्यात यावं हा शासनाचा निर्णय आहे.
परंतु त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे. आमच्या निदर्शनास आलेलं आहे की काही अपात्र लाभार्थ्यांना लाभ दिलेला आहे आणि पात्र लाभार्थ्यांना डावललेला आहे. अशाच प्रकारचे माझ्याकडे 5-6 लाभार्थी आहेत जे 19 पासून पात्र असून सुद्धा पाठपुरावा करतात, पण त्यांना कुठल्या प्रकारचा लाभ मिळत नाही. त्यासाठी पण आम्ही आता माननीय जे रायगड जिल्हा परिषदेचे शिओ आहेत, मुख्य अधिकारी, यांच्याकडे आता निवेदन देणार आहोत आणि ह्या वृद्ध नागरिक कलाकार मानधन योजनेचे जे लाभार्थी आहेत, जे आज लाभ घेतात, ज्यांनी लाभ दिले, ज्यांनी निवड केली, त्यांच्या समवेत आम्ही चौकशी करणार आहोत. आणि जर ह्यामध्ये जर कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार झाला असेल, हे सिद्ध झालं, मात्र त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आम्ही मागणी करणार आहेत. तुर्तास या बाबतीमध्ये शिवना मी स्वतः लाभार्थ्यांनी चर्चा केली होती. जे आता जे शिव आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, यांनी चक्क जे लाभार्थी पात्र आहेत त्यांच्यावर पुरावा असताना बेताल वक्तव्य केलं होतं की हे जे लाभार्थी माझ्यासमोर बसलेत हे कदाचित निकषामध्ये बसत नसतील. त्यांनी कुठल्या प्रकारची त्यांची पेपर बघितले नाही, कुठल्या प्रकारे शहानिशा केली नाही. हे बेताल वक्तव्य केल्यामुळं आम्हालाही म्हणायला लागलं की जे पात्र आहेत, जे आमचे वारकरी संप्रदायाचे खरोखर भजन करतात, कीर्तन करतात, प्रवचन करतात, अशाच लोकांना लाभ मिळाला नाही. त्याच्यामुळे आम्ही ह्या योजनेचा खरोखर लाभार्थी अपात्र आहेत की पात्र आहेत याची चौकशी करायला लावणार. आणि हे बेताल वक्तव्य जे रायगड जिल्हा परिषदेचे जे शिओ मुख्याधिकारी ज्या मॅडम आहेत त्यांनी केले, त्याचं मी नाव पण घेऊ इच्छित नाही, कारण त्यांनी आमच्या वारकरी संप्रदायाच्या वरिष्ठ 70, 72, 75 वर्षाच्या वारकरी संप्रदायाच्या ओरिजिनल कीर्तनकार, प्रवचनकार आणि ज्या एक आता ते चुकीचे महाराज आहेत त्यांनी आता संन्यास घेतला आहे, अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये माझ्यासमोर बेताल वक्तव्य केले. त्याचा मी ह्या मीडियाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतो आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही त्या कारवाईची मागणी करणार आहोत. धन्यवाद.